आजच्या चर्चेमध्ये आपले स्वागत आहे. आपण अनेकदा काही शब्दप्रयोग अगदी सहज वापरतो नाही का? जसं की देवाच्या नावात प्रार्थना करणे किंवा येशूच्या नावाने. पण आपण कधी थांबून विचार केला आहे का की या नावात नक्की आहे तरी काय? तो फक्त एक शब्द आहे, एक ओळख आहे की त्यामागे काहीतरी खूप खोल अर्थ दडला आहे? आज आपल्याकडे काही धर्मशास्त्रीय कागदपत्रे आहेत जी ह्याच एका संकल्पनेचा म्हणजे नामाचा अधिकार याचा खूप सखोल अभ्यास करतात. ही कागदपत्रे म्हणजे खरंच सांगायचं तर एका मोठ्या कोड्याची उकल करण्यासारखी आहेत. आणि आजचा आपला उद्देश हाच आहे की ह्या कागदपत्रांच्या मदतीने देव, त्याचे नाव, येशू, पवित्र आत्मा आणि एक सामान्य विश्वास ठेवणारी व्यक्ती यांच्यातलं नातं किती अद्भुत आणि गुंतागुंतीचं आहे हे समजून घेणं. चला तर मग ह्या मोठ्या विचाराच्या मुळाशी जाऊयात. तर सुरुवात ह्या मूलभूत कल्पनेपासून होते की देवाचं नाव हे केवळ त्याला हाक मारण्याचं एक साधन नाही. जसं एखाद्या मोठ्या कंपनीचं नाव घेतलं की आपल्या मनात विश्वास, गुणवत्ता आणि एक ओळख उभी राहते. बरोबर. एक ब्रँड व्हॅल्यू असते त्याची. अगदी तसंच देवाचं नाव हे त्याच्या संपूर्ण अस्तित्वाचं, त्याच्या अधिकाराचं आणि त्याच्या उपस्थितीचं प्रतीक आहे. पण ह्या स्रोतांमध्ये याही पलीकडे जाऊन एक महत्वाचा मुद्दा मांडलाय. यात असं म्हटलंय की देवाच्या त्रिमूर्तीमधील दुसऱ्या व्यक्तीने. इथे थांबूया. ही देवाच्या त्रिमूर्तीमधील दुसरी व्यक्ती ही संकल्पना थोडी तांत्रिक वाटते, नाही का? हो, थोडी आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर हे स्त्रोत देव, पुत्र आणि पवित्र आत्मा या त्रिकुटामधल्या पुत्राबद्दल बोलत आहेत. या कागदपत्रांनुसार या पुत्राने मनुष्य रूप धारण केलं, तो पृथ्वीवर एक आज्ञाधारक जीवन जगला आणि अगदी मृत्यूपर्यंत त्याने देवाची आज्ञा पाळली. अगदी. आणि या संपूर्ण आज्ञाधारकतेच्या बदल्यात देवाने त्याला सर्व नावांपेक्षा श्रेष्ठ असं येशू हे नाव दिलं. पण हे नाव केवळ एक बक्षीस नव्हतं, तर तो एक बहाल केलेला अधिकार होता. म्हणजे हे नाव मिळवलेलं आहे असंच ना? आणि त्यामुळेच त्या नावात एक विशेष शक्ती किंवा अधिकार येतो. अगदी बरोबर. आणि इथेच या चर्चेचा खरा गाभा दडला आहे. येशू हे नाव केवळ एक ओळख नाहीये, तर ती एक सत्ता आहे. हो, एक अधिकार आहे. आणि जेव्हा विश्वास ठेवणारे येशूला आपला तारणारा म्हणून स्वीकारतात, तेव्हा एक विलक्षण गोष्ट घडते. पवित्र आत्मा त्यांच्यामध्ये येऊन वास करू लागतो आणि त्या क्षणापासून त्यांचं शरीर देवाचं मंदिर बनतं. मंदिर? हो, मंदिर. आणि याच प्रक्रियेतून त्यांना येशू या नावाचा अधिकार वापरण्याची परवानगी मिळते. आणि हा अधिकार म्हणजे काही फक्त पुस्तकातली किंवा बोलण्यापुरती गोष्ट नाही. या स्त्रोतांमध्ये एक विशिष्ट उल्लेख आहे की या अधिकाराने ते सातन गुरा लाटे याचा नाश करतात. थांबा, सातन गुरा लाटे हा एक खूपच वेगळा शब्द आहे. या स्त्रोतांमध्ये याचा नेमका काय अर्थ दिला आहे? हे काय आहे? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे, कारण हा या विशिष्ट कागदपत्रांमधला एक पारिभाषिक शब्द आहे. तो सैतानाच्या किंवा दुष्ट आत्म्यांच्या संघटित शक्तीला सूचित करतो. अच्छा, म्हणजे फक्त वाईट विचार नाही. नाही. सातान गुरा लाटे म्हणजे केवळ एक वाईट विचार किंवा प्रवृत्ती नाही, तर देवाच्या राज्याला विरोध करणारी एक संघटित आध्यात्मिक सत्ता. त्यामुळे जेव्हा हे स्त्रोत म्हणतात की विश्वास ठेवणारे या सत्तेचा नाश करतात, तेव्हा ते स्पष्ट करत आहेत की येशूच्या नावात मिळालेला अधिकार हा आध्यात्मिक लढाईत विजय मिळवण्यासाठी एक प्रत्यक्ष शस्त्र आहे. ठीक आहे, तर येशूच्या नावात अधिकार आहे आणि तो विश्वास ठेवणाऱ्यांना मिळतो. पण हा अधिकार कुठे राहतो? म्हणजे ही काही हवेतली गोष्ट नाहीये ना? या स्त्रोतांमध्ये या अधिकाराच्या स्थानाबद्दल काही उल्लेख आहे का? नक्कीच आहे. आणि इथेच ही संकल्पना अधिक रंजक बनते. ही कागदपत्रे 3 गोष्टींना एकमेकांशी जोडतात: मंदिर, सिंहासन आणि स्वर्ग. मंदिर, सिंहासन आणि स्वर्ग. हो, यांच्यानुसार देवाचं सिंहासन म्हणजे जिथून तो राज्य करतो ते त्याच्या मंदिरात आहे, आणि हे मंदिर स्वर्गात आहे. थोडक्यात देवाच्या अधिकाराचं केंद्र हे स्वर्गातलं त्याचं मंदिर आहे, जिथे त्याचं नाव ठेवलेलं आहे. म्हणजे स्वर्गातलं मंदिर हे ओरिजिनल होतं आणि पृथ्वीवरचं त्याची कॉपी होते, असं काहीसं. जुन्या काळात मोशेने जे निवासमंडप बनवले होते त्याबद्दल काही संदर्भ आहे का यात? अगदी बरोबर पकडलंय तुम्ही. इथे नमुना किंवा सावली ही संकल्पना खूप महत्वाची ठरते. कल्पना करा की कोणीतरी लांबून तुमच्या दिशेने येतंय. तुम्हाला आधी त्या व्यक्तीची सावली दिसते. हो. ती सावली तुम्हाला त्या व्यक्तीची उंची, आकार याची कल्पना देते, पण ती खरी व्यक्ती नसते.
सावली तुम्हाला फक्त एवढंच सांगते की खरी व्यक्ती येत आहे. या स्रोतांनुसार मोशेने बनवलेलं ते निवासमंडप, त्यानंतर बांधलेलं मंदिर, जुन्या नियमातील सर्व सण, विधी आणि यज्ञ, ही सगळी सावली होती. हो, ही सगळी त्या येणाऱ्या खऱ्या गोष्टीची सावली होती. अरे वा, म्हणजे येशू आल्यावर त्या सगळ्या सावल्यांची गरजच उरली नाही. अगदी, कारण खरी व्यक्ती समोर आली होती. कमाल आहे. ही कल्पना तर सगळ्यात दृष्टिकोनच बदलून टाकते. अगदी तसंच. येशूच्या येण्याने हा सगळा संदर्भच बदलून जातो. येशूपूर्वी देवाचं नाव स्वर्गातील मंदिरात, म्हणजे एका विशिष्ट ठिकाणी ठेवलेलं होतं. पण आता येशू स्वतःच ते खरं मंदिर आहे असं हे स्रोत सांगतात. हो, त्याने स्वतःच म्हटलं होतं की हे मंदिर पाडा आणि मी ते 3 दिवसात पुन्हा उभे करीन. बरोबर. आणि तो त्याच्या शरीराबद्दल बोलत होता. याचा अर्थ असा की जिथे पूर्वी एक भौतिक किंवा स्वर्गीय जागा महत्वाची होती, तिथे आता एक व्यक्ती, म्हणजेच येशू. हो, येशू, त्या सर्व संकल्पनांचं केंद्र बनलं आहे. म्हणजे येशू फक्त मंदिरच नाही, तर इतरही अनेक गोष्टी आहेत ज्यांची ती केवळ सावली होती. हो, आणि ही संकल्पना फक्त मंदिरापुरती मर्यादित नाहीये. हे स्रोत स्पष्ट करतात की येशूच खरं सियोन आहे. खरी येरुशलेम. तोच खरा महायाजक आहे. तोच खरा यज्ञ आहे. थोडक्यात जुन्या काळात ज्या भौतिक गोष्टींना आध्यात्मिक महत्त्व होतं, त्या सगळ्यांचा खरा अर्थ आणि वास्तव येशूमध्येच सापडतं. उदाहरणार्थ, मंदिरात एक परमपवित्र स्थान होतं. हो, जिथे वर्षातून एकदा फक्त महायाजक जाऊ शकत होता. देव आणि माणूस यांच्यातलं ते एक मोठं अंतर होतं. पण हे स्रोत सांगतात की येशूच्या रक्ताने, म्हणजे त्याच्या बलिदानाने, त्या परमपवित्र स्थानात जाण्याचा मार्ग सगळ्यांसाठी खुला झाला. ते अंतरच मिटलं. हे सगळं ऐकल्यावर एक गोष्ट स्पष्ट होते की येशूच्या येण्याने सगळी समीकरणं बदलली. पण हा बदल फक्त तात्विक पातळीवर आहे की त्याचा परिणाम सामान्य माणसाच्या रोजच्या आयुष्यावरही होतो? म्हणजे तो अधिकार, ते मंदिर, ते आता कुठे आहे? आणि हाच या सगळ्या चर्चेतला सर्वात क्रांतिकारी भाग आहे. जेव्हा पवित्र आत्मा येशूच्या नावाने येतो, तेव्हा तो विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तीच्या शरीरात वास करतो. आणि त्यामुळे त्या व्यक्तीचं शरीरच देवाचं मंदिर बनतं. थांबा एक मिनिट. हे नीट समजून घेऊया. म्हणजे हे स्रोत असं म्हणत आहेत की जे मंदिर बांधायला हजारो लोक, सोनं, चांदी, प्रचंड कष्ट लागायचे, जे स्वर्गात होतं, ते आता एका सामान्य व्यक्तीच्या शरीरात असू शकतं? ही तर अविश्वसनीय गोष्ट आहे. हो, ही खरोखरच अविश्वसनीय, पण या स्रोतांनुसार सत्य असलेली गोष्ट आहे. आणि याची साखळी पुढे अशी आहे की जिथे देवाचं मंदिर आहे, तिथे त्याचं सिंहासन आहे. आणि जिथे देवाचं सिंहासन आहे, म्हणजेच जिथे देव राज्य करतो, ती जागा स्वर्ग बनते. त्यामुळे स्वर्ग हे फक्त कुठेतरी लांब असलेलं भौगोलिक ठिकाण नाही, तर ते देवाच्या राज्याच्या उपस्थितीचं नाव आहे. देवाने आपलं परमनंट ॲड्रेस स्वर्गातून बदलून माणसाच्या हृदयात शिफ्ट केलं, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. पण मग एक प्रश्न येतो. जर प्रत्येक विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तीमध्ये देवाचं राज्य आहे, देवाचं सिंहासन आहे, तर मग जगात किंवा अगदी त्यांच्या स्वतःच्या आयुष्यात इतक्या समस्या, इतका संघर्ष का दिसतो? या अधिकाराचा वापर करण्यामध्ये काही अडथळे आहेत का, असेही कागदपत्र सांगतात. हा अत्यंत व्यावहारिक आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि याचं उत्तर या कागदपत्रांमध्येच दिलेलं आहे. ते स्पष्ट करतात की हा अधिकार त्या व्यक्तीचा स्वतःचा नसतो, तर तिच्यामध्ये वास करणाऱ्या पवित्र आत्म्याचा असतो. अच्छा. म्हणूनच स्रोतात म्हटले आहे की देवदूत त्या व्यक्तीची नव्हे, तर तिच्यामध्ये वास करणाऱ्या पवित्र आत्म्याची सेवा करतात. व्यक्ती जेव्हा स्वतःच्या इच्छेने नव्हे, तर देवाच्या इच्छेच्या अधीन राहते, तेव्हाच तिच्यातील पवित्र आत्म्याच्या माध्यमातून तो अधिकार प्रकट होतो. म्हणजे हा संघर्ष माणसाची स्वतःची इच्छा आणि देवाच्या आत्म्याची इच्छा यातल्या तणावामुळे आहे? अगदी. ही शक्ती विश्वास ठेवणाऱ्यांना पापावर विजय मिळवण्यासाठी आणि आत्म्याच्या जीवनदायी नियमाप्रमाणे जगण्यासाठी मदत करते. आणि जेव्हा ते असं जगतात, तेव्हा त्यांच्या जीवनातून आत्म्याची फळे, जसं की प्रीती, आनंद, शांती, ही दिसू लागतात. समजलं. म्हणजे हा अधिकार म्हणजे एखादी जादूची कांडी नाहीये जी फिरवल्याबरोबर सगळं ठीक होईल. तर हा देवाच्या आत्म्यासोबत सहकार्य करून जगण्याचा एक प्रवास आहे. तर मग या सर्व प्रक्रियेमागे, म्हणजे देवाचं नाव, येशूचा अधिकार, पवित्र आत्म्याचं वास्तव्य, या सगळ्यामागे अंतिम हेतू काय आहे? या सगळ्याचा शेवट कुठे होतो? सुरुवात नावापासून झाली होती आणि शेवटही नावाच्या गौरवातच आहे. या स्रोतांनुसार अंतिम उद्देश देवाच्या नावाचा गौरव करणे हाच आहे. त्याने सर्व सृष्टी आपल्या नावाच्या गौरवासाठीच निर्माण केली आहे. बरोबर. जेव्हा येशूचा नावाचा गौरव होतो,
म्हणजेच जेव्हा त्याचं स्वरूप, त्याचं प्रेम, त्याचं सामर्थ्य लोकांच्या जीवनातून आणि या जगात प्रकट होतं, तेव्हा त्याचं राज्य स्थापित होतं आणि जगात शांती येते. चर्च, ज्याला या कागदपत्रांमध्ये ख्रिस्ताचे शरीर म्हटले आहे, त्याद्वारे येशू सर्व गोष्टी आपल्या नियंत्रणाखाली आणतो. म्हणजे विश्वास ठेवणाऱ्यांच्या सामूहिक जीवनातून आणि कृतीतून देवाचा उद्देश या जगात पूर्ण होतो. आणि त्याच्या नावाचा सन्मान होतो. तर आजच्या चर्चेतून आपण नावात काय आहे या साध्या प्रश्नापासून सुरुवात केली आणि आपल्याला उत्तर मिळालं की त्यात अधिकार आहे, देवाची उपस्थिती आहे आणि एक संपूर्ण ओळख आहे. आपण पाहिलं की कसं येशू हे मंदिर, सियोन, यज्ञ यांसारख्या सर्व जुन्या प्रतीकांची सावली नसून वास्तव आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पवित्र आत्म्याद्वारे हाच दैवी अधिकार आणि उपस्थिती एखाद्या व्यक्तीमध्ये वास करू शकते, ज्यामुळे ती व्यक्तीच देवाचं जिवंत मंदिर बनते. हे तर सगळं चित्रच बदलून टाकणारं आहे. अगदी बरोबर. आणि जाता जाता एक विचार. या स्रोतांनुसार एखादं ठिकाण त्याच्या भौगोलिक स्थानामुळे स्वर्ग बनत नाही, तर तिथे कोण राज्य करतं यामुळे ते स्वर्ग बनतं. यावरून प्रत्येकाने विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे की माझ्या आयुष्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये माझं काम, माझे नातेसंबंध, माझे विचार यावर खरंच कोणाचं राज्य आहे? आणि तिथे देवाचं सिंहासन स्थापित होणं याचा माझ्यासाठी रोजच्या जगण्यात काय अर्थ असेल?